ओके. अमरावतीमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली, त्या पद्धतीने आपल्याकडे काही घडू नये याच्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रशासन काळजी घेत आहोत. आपल्या इमारतीमध्ये फायर सेफ्टी नॉर्म्सनुसार सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. प्रत्येक रूममध्ये म्हणजे स्मोक डिटेक्टर आहेत, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स आहेत. याचं वेळोवेळी ऑडिट केलं जातं. खाली पाण्याच्या फायर सेफ्टी नॉर्म्सनुसार आपल्याकडे जवळपास 2 लाख क्षमतेची पाण्याची टाकी जी कायम आपल्याकडे रिझर्व्ड असते, ही फायरच्या दुर्दैवी घटनांना सामोरं जाण्यासाठी इमर्जन्सी सुविधा म्हणून ती रेडी आहे. त्या व्यतिरिक्त ठिकठिकाणी आपले फायर एक्सटिंग्विशर, आग बुझवण्याचे जे काही फायर एक्सटिंग्विशर्स आहेत ते आहेत आणि सर्व अपडेटेड आणि ऑडिटेड आहेत. त्यामुळे इथे आम्ही अशा समजा चुकीच्या काही घटना घडल्या तर त्याला योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पूर्ण तयार आहोत. हे अपघात असतात, दुर्दैवी असतात, अपघात असतात, परंतु त्याला हाताळण्यासाठी योग्य ती यंत्रणा आपल्याकडे आता इथे उपलब्ध आहे. आपलं हे उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ इथे आपण 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय व नव्याने सुरू झालेलं 20 बेडचं ट्रॉमा केअर या पद्धतीने टोटल 70 बेडची आपली ही कॅपॅसिटी आहे. त्यानुसार आपण इथे सर्व इमर्जन्सी वैद्यकीय सेवा, सर्व राष्ट्रीय प्रोग्राम आणि मेनली प्रसूती व प्रसूतीविषयक सुविधा आपण इथे पुरवत आहोत. आमचं सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे. त्यामध्ये आता आम्ही गायनेकॉलॉजिकल तसेच जनरल सर्जरीच्या सर्जरी करायला सुरुवात केलेली आहे. आमचं एक डोळ्याचं डेडिकेटेड ऑपरेशन आणि ह्या सुविधा देखील लवकरच आपल्याकडे सुरू होतील. सध्या आपल्याकडे कोणत्याही अतिगंभीर रुग्णासाठी लागणारी ICUची सुविधा सध्या उपलब्ध नाही. लहान बाळांसाठीची SNCUची सुविधा उपलब्ध नाही. परंतु ह्या सर्व गोष्टींना तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. त्यांची कामं सुरू आहेत आणि लवकरच त्या देखील सुरू होतील. अशी मोठी आग लागू नये यासाठी मुख्य जे महत्त्वाचं कारण जे असतं ना, की विद्युतीकरण आणि विद्युतीकरणामध्ये होणारे बिघाड, हे बिघाडच घडवू नयेत याच्यासाठी असणारी सेफ्टी यंत्रणा आपल्याकडे पूर्णपणे कार्यान्वित आहे. त्या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं तसं आपल्या प्रत्येक रूममध्ये फायर सेफ्टीच्या नॉर्म्सनुसार स्मोक डिटेक्टर आणि स्प्रिंकलर्स आहेत, की जे त्या क्षणी ते आग विझवण्याची म्हणजे काम करतात आणि हे ऑटोमेटेड असतं आणि ही यंत्रणा कार्यान्वित असते 24/7 आणि त्याचं वेळोवेळी ऑडिट केलं जातं.